एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. इकडे बाळा, इकडे. डोडो, बाहेर ये. हे बिस्किट घे. अरे मी काय करू? तुला इथून बाहेर कसा काढू? काय झालं बाबा? हा डोडो बघ, त्या बिळात अडकलाय. त्याला बाहेरच पडता येत नाहीये. मी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करू का? हे खूप कठीण आहे नील. पण मला प्रयत्न तर करू दे. तू नीलला प्रयत्न का करू देत नाहीस? पण नील लहान आहे. त्याला काही झालं तर? लहान? मग तुला ही गोष्टच माहित नाहीये. खूप मजा येतेय. या सिंहाचं शरीर म्हणजे बागेतल्या घसरगुंडी सारखं आहे. अरे नाही, सिंह तर आता उठलाय. तू माझ्या पाठीवर काय करतोय? तू छोट्या उंदरा, माझ्या पाठीवर खेळण्याची हिंमत करू नको. तुला माहित नाही मी जंगलाचा राजा आहे ते. मला माफ करा, चूक झाली. मला प्लीज जाऊ द्या. अजिबात नाही. मी जंगलाचा राजा आहे आणि तू मला फसवू शकत नाहीस. नाही साहेब, प्लीज मला जाऊ द्या. नाही, मला खूप राग आलाय. मी तुला खाऊन टाकेन. तू तयार आहेस उंदरा? नाही साहेब, नाही साहेब, प्लीज नको. मी तुमची मदत करू शकतो. काय म्हणालास तू? मी तुमची मदत करू शकतो. मी मदत करेन. तू एक छोटा उंदीर माझी मदत करेन? मी जंगलाचा राजा आहे. हो साहेब, मी करू शकतो. मी हे मान्य करेल उंदरा. तू खूप शूर आहेस. हो साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. ठीक आहे. मला माहित नाही तू कशी मदत करशील, पण मी तुला जाऊ देईल कारण तू एक छोटा शूर प्राणी आहेस. त्या सिंहाने उंदराला जाऊ दिलं, पण त्याचा विश्वासच बसला नाही की तो उंदीर त्याला कधी मदत करू शकेल. मग खूप दिवसांनंतर तो सिंह जंगलामध्ये फिरत होता. अरे नाही, हे काय आहे? हे तर जाळं आहे. मी खूप घाबरलोय. मी आता काय करू? या जाळ्यातून कसं बाहेर पडू? लवकरच सकाळ होईल. शिकारी कधी पण येतील. मला माझं आयुष्य पिंजऱ्यामध्ये काढायचं नाहीये. हे काय होतं? हा आवाज तर जसं की सिंहाचा आवाज आहे. सिंहा, मी येतोय, मी येतोय. सिंहा, पण हे काय? मी अडकलोय. मी बाहेर येऊ शकत नाही. ओ, घाबरू नकोस. मी तुझा जीव वाचवेन. पण कसं? तू काय करशील? आपल्याला बोलायला वेळ नाहीये. मला तुझी मदत करू दे. अरे छोटू, तू खूपच हुशार आहेस. अरे उंदरा, लवकर कर. शिकारी इकडेच येत आहेत. मी पूर्ण प्रयत्न करतोय. झालं सगळं. थँक यू उंदरा. तू माझे प्राण वाचवले. वेलकम सिंहा. मग आता कळलं, तुम्ही लहान जरी असला तरी काहीही फरक पडत नाही. ठीक आहे नील, जा, सांभाळून जा. हा बघा बाहेर आला. शाबास बाळा. खरंय, तुम्ही लहान जरी असला त्याने काही फरक पडत नाही. सगळ्यांना सारखीच वागणूक मिळाली पाहिजे.